फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी हा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तो म्हणजे लोकरीच्या विणकामाची सुरुवात कशी करायची। सुरुवातीला मी तुम्हाला साखळी कशी घालायची असते किंवा सिंगल क्रोशे आणि डबल क्रोशे कसे घालायचे असतात हे या व्हिडिओमधून दाखवणार आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। यासाठी मी इथे ही 13 नंबरची सुई घेतली आहे आणि गुलाबी रंगाची लोकर घेतली आहे। सुरुवातीला आपण ही लोकर बोटाला गुंडाळून घेणार आहोत। यानंतर आपल्याला इथे लोकर थोडी खाली सोडायची आणि त्यानंतर आपल्याला सुई हातात घेऊन ही लोकर ह्या सुईवरती घ्यायची आहे। त्यानंतर आपण एक सुईचा फेरा घेतला आणि आता ह्या टाक्यामधून ही सुई आपण काढून घेणार आहोत। म्हणजे आपली इथे जे साखळी किंवा चेनच्या सुरुवातीला आपली लोकर इथे लॉक करून झालेली आहे। मी परत एकदा दाखवते। इथे ह्या सुईचं नाक आपल्याकडे राहील अशा पद्धतीने आपण सुई हातात पकडणार आहोत आणि आता ही लोकर आपण सुईवरती घेणार आहोत आणि सुई आपल्याला एकदा गोल फिरवून घ्यायची आहे। त्यानंतर ह्या टाक्यामधून ही सुई आपण काढून घेणार आहोत। म्हणजे साखळी घालण्यापूर्वी आपली ही लोकर जी आहे ती इथे लॉक करून झालेली आहे। आता आपल्याला इथे साखळी घालायला सुरुवात करायची। त्यासाठी मी ह्या सुईवरती लोकर घेतली आणि आपल्याला ही सुई जी आहे ही टाक्यामधून फक्त काढून घ्यायची। म्हणजे इथे आपली एक साखळी तयार झाली। अशाच पद्धतीने परत एकदा ही लोकर सुईवरती घेतली आणि ती त्या टाक्यामधून बाहेर काढून घेतली। इथे आपली ही दुसरी साखळी तयार झाली। अशाच पद्धतीने आपण काही साखळ्या इथे घालून घेणार आहोत। आता आपल्या साखळ्या इथे घालून तयार झालेल्या आहेत। आता ह्यामध्येच मी तुम्हाला सिंगल क्रोशे कसा घालायचा असतो ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे बोटाला लोकर गुंडाळून घेतली आणि आपल्याला ह्या साखळ्यांमधली जी पहिली साखळी आहे ती स्किप करायची। त्याच्या पुढच्या साखळीपासून आपण सिंगल क्रोशे घालायला सुरुवात करणार आहोत। आता या दुसऱ्या साखळीमध्ये मी सुई घातली त्यानंतर त्या सुईवरती ही लोकर गुंडाळली आणि त्याच साखळीमधून किंवा त्याच टाक्यामधून मी ही सुई बाहेर काढली। म्हणजे आता इथे हे 2 फेरे तयार झाले आणि ह्या दोन्ही फेऱ्यांमधून एकाच वेळेला आपण ही सुई काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला हा सिंगल क्रोशे तयार झाला। आता दुसऱ्या साखळीमध्ये आपण ही सुई घातली त्यानंतर ह्या सुईवरती ही लोकर घेऊन त्याच साखळीमधून आपण ही सुई बाहेर काढून घेणार आहोत आणि आता एकाच वेळेला ह्या दोन्ही फेऱ्यांमधून ही सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची। म्हणजे आपल्या इथे सिंगल क्रोशे तयार झाला। अशाच पद्धतीने आपण हे बाकीचे सिंगल क्रोशे इथे तयार करून घेणार आहोत। आता आपण डबल क्रोशे कसा बनवायचा ते इथे बघणार आहोत। त्यासाठी मी इथे वळवून घेतलं। त्यानंतर आपल्याला इथे 3 चेन घालून घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3। आता पुढच्या टाक्यापासून आपण डबल क्रोशे घालायला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी मी इथे सुईवरती लोकर घेतली। पुढच्या टाक्यातून आपण सुई घालून घेणार आहोत। त्यानंतर त्याच्यावर परत लोकरीचा एक फेरा घेऊन त्या टाक्यातून सुई बाहेर काढून घेतली। आता इथे 3 फेरे तयार झाले। त्यापैकी पहिल्या 2 फेऱ्यामधून आपण सुई काढून घेणार आहोत। नंतर उरलेल्या 2 फेऱ्यांमधून आपण सुई काढून घेणार आहोत। आता इथे डबल क्रोशे तयार झालं। परत एकदा मी तुम्हाला दाखवते।
सुईवरती इथे मी लोकर घेतली. पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला सुई घालून घ्यायची. ते सुईवरती लोकर घेऊन त्या टाक्यातून सुई बाहेर काढून घेतली. आता या 3 फेऱ्यांपैकी पहिल्या 2 फेऱ्यांमधून आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत आणि मग उरलेल्या 2 फेऱ्यांमधून आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या इथे डबल क्रोशे तयार झाले. आता मी अजून काही डबल क्रोशे इथे घालून घेणार आहे. आता आपले डबल क्रोशे इथे तयार झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.